एप्रिल महिना संपत आला, मात्र लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत एप्रिल महिन्याचे ते अद्याप मिळालेले नाही आहेत. तर दुसरीकडं नरहरी झिरवाळ यांचं एक स्टेटमेंट सध्या प्रचंड गाजते. त्यांचं स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की कुठंही आम्ही 2100 रुपये करू असं आश्वासनच दिलेलं नाही आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत. ज्या पद्धतीनं सध्या आता महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे, महिलांची नाराजी मोठ्या प्रमाणात आहे, कारण पैसे वेळच्या वेळ मिळत नाही. काय झालं आहे, महिला दोन विषयासाठी नाराज आहेत. एक तर पैसे मिळत नाही त्यासाठी तर नाराज आहेतच. त्याच्याचबरोबर पैसे वाढवून देणार होते असे भाषणामध्ये अनेक मोठे नेते बोलले होते, भाजपचे नाहीतर मित्रपक्षाचे. हे आपण सगळ्यांनी तिथं ऐकलेलं आहे. त्याच्याचबरोबर महिला आता काय म्हणायला लागल्यात की इलेक्शन जेव्हा होतं तुम्ही 2 महिने पुढचे पैसे ॲडव्हान्समध्ये त्यावेळेस तुम्ही दिले आणि आत्ता आमचा हक्काचा महिन्याचा पगारसुद्धा तुम्ही जर देऊ शकत नसाल तर मग आमचा वापर, आमच्या मताचा वापर फक्त हा इलेक्शनपुरता केला आणि ते वातावरण करून तुम्ही सत्तेत आला आणि आम्हाला विसरून गेला, असं आता महिलांचं मत व्हायला लागलेलं आहे, असं आपल्याला म्हणावं लागेल. मुघल इतिहास जो आहे तो आता NCERTच्या पुस्तकातूनच हद्दपार करण्यात आल्याचं पाहायला मिळते. आता मेक इन इंडिया, मेड इन इंडिया अशा पद्धतीच्या संकल्पना अभ्यासक्रमामध्ये आता समाविष्ट करण्यात आले. आता खरं तर म्हणजे आमचं हेच मत आहे की हे जे काही नवीन गोष्टी चालल्या त्याचबरोबर CBSE बोर्डमध्ये सुद्धा अशाच काही नवीन गोष्टी चालू आहेत, तर हे डायरेक्टली स्वीकारून चालणार नाही. आपला जुना इतिहास विसरून चालणार नाही. पूर्वी काय झालं, कसं झालं, कसा संघर्ष विचारासाठी, आपल्या शिक्षणासाठी, त्याच्याचबरोबर स्वतःच्या हक्कासाठी हा जो संघर्ष आहे ना, हा पुढच्या पिढीला कळला पाहिजे. आता तुमच्या नेत्याने काय केलं हे दाखवण्यासाठी जर तुम्ही आत्ताचा जे काही 5-7 वर्ष 10 वर्षाच्या पूर्वी घडलेल्या गोष्टी जर पुस्तकात आणत असाल, हे हास्यास्पद आहे. म्हणून आम्ही राज्य सरकार, महाराष्ट्राच्या राज्य सरकारला बोललेलो आहे की तसं CBSE स्वीकारू नका. आपल्याकडे अनेक अभ्यासाचे तज्ज्ञ आहेत, शिक्षणाचे तज्ज्ञ आहेत, त्यांना विश्वासात घेऊन आपलंच बोर्ड असं करा की बाकी CBSE बोर्डले आपलं बोर्ड तिकडं स्वीकारलं पाहिजे. पण नाही, कष्ट करायचे नाहीत, शॉर्टकट मारायचा आणि हा शॉर्टकटचाच एक परिणाम आहे. केंद्र सरकार जे काय करतं आहे ते चुकीचं आहे. इतिहास हा पूर्वीचा असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढच्या पिढीला कळलं पाहिजे आधीच्या पिढीने काय संघर्ष केला आहे. भाजप खासदार निशिकांत दुबेंचं एक स्टेटमेंट सध्या प्रचंड व्हायरल झालं आहे. त्यांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की 5 लाखापेक्षा जास्त पाकिस्तानी महिला या भारतात. दुबे साहेब हे भाजपचे खासदार आहेत, अतिशय मोठे नेते आहेत. त्यांच्याकडे ही माहिती आहे आणि कदाचित ही माहिती पूर्वीपासून त्यांच्याकडे असेल. हेच तर आमचं म्हणणं आहे की इंटेलिजन्स फेल्युअर या देशामध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. तुमच्याकडे माहिती, पण त्या माहितीचं तुम्ही केलंच काय नाही. तर त्या ज्या कुणी महिला असतील त्यांनी काय माहिती पाकिस्तानला पाठवली आहे का, हे सगळं तुमच्याकडे असतानासुद्धा तुम्ही त्याच्यावर जर काम करत नसताल तर ह्याला पूर्णपणे इंटेलिजन्स फेल्युअर असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरीकडे एकनाथ शिंदेचं एक महत्त्वाचं स्टेटमेंट महाराष्ट्राच्या बाबतीत आहे की जवळपास 100पेक्षा जास्त पाकिस्तानी गायब आहेत महाराष्ट्रातले, असं त्यांचं म्हणणं होतं. आता ह्याच्यामध्ये 2 स्टेटमेंट आले की एक तर मुख्यमंत्री साहेब म्हणतात असं कुणी गायब नाही आहे, जे काय आहेत ते आहेत आणि त्यांना आम्ही धरणार आहोत. आणि त्याच वेळेस एक जबाबदार व्यक्ती जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत, आता उपमुख्यमंत्री आहेत, ते म्हणतात की ते गायब आहेत. एक तर सरकारला मला विनंती करायची आहे की अतिशय संवेदनशील विषय आहे. याच्यामध्ये जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यालाच वेगळ्या माहिती तिथं मिळत असतील आणि कोणाची खरी हे त्यांनाच माहीत नसेल या मोठ्या नेत्यांना, तर गरिबाली आणि साध्या लोकांनी, नागरिकांनी काय करायचं. एक तर तुम्ही ठरवा गायब आहेत का नाही आहेत आणि मग राज्याला आणि देशाला सांगा की आम्ही त्याच्यावर काय करणार आहे. ह्यांच्यातच कुठंतरी एक समन्वय नाही असं आपल्याला दिसायला मिळतं. अतिशय घातक आहे एवढ्या संवेदनशील आणि क्रिटिकल विषयाच्या बाबतीत. आणि अशा परिस्थितीमध्ये जर 2 मोठ्या नेत्यांकडनं अशा प्रकारच्या भिन्न माहितीचं पुढे येत असेल तर हे फार डेंजरस आहे. काश्मीरमधली सध्याची जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती पाहता आता अभिनेते अतुल कुलकर्णी सध्या पहलगाममध्ये आहेत आणि हा जो दहशतवाद आहे हा कुठेतरी संपवला गेला पाहिजे अशा पद्धतीचं ते आव्हान करतायत. स्वतः तिथं गेलेले आहेत आणि लोकांशी चर्चा करतायत, लोकांना भेटतायत. खरं तर त्यांनी जी पोस्ट टाकली, ट्विट केली, सोशल मीडियावर ते जे काय व्यक्त होत आहेत, अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यांचं हेच मत आहे की पाकिस्तानमध्ये बसणारे जे टेररिस्ट आहेत त्यांना एक दहशत निर्माण करायची आहे काश्मीरमध्ये. भारतातले लोक जे इतर राज्यातले तिथं आले नाही पाहिजे. ते तिथं न आल्यामुळे तिथं आर्थिक परिस्थिती हालाकीची झाल्यानंतर तिथं जर पैसेच तिथं असणाऱ्या लोकांकडे नसतील तर तिथं असणाऱ्या युवांचे डोकी फिरवायला जरा सोपं पडतं. पण जर आपण बघितलं तर पर्यटक मोठ्या प्रमाणात तिथं गेल्यानंतर आर्थिक सुबत्ता मोठ्या प्रमाणात तिथं आल्यामुळे तिथं जे काय टेररिस्टला करायचं ते तिथं जमत नव्हतं. पण दुर्दैवाने परवा जी घटना घडली ती घडली. कुलकर्णी साहेब जे असतील ते कलाकार, त्यांनी जे तिथं सांगितलं आणि इतरही लोक सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. हा जो प्रयत्न आहे टेररिस्टचा की तिथं टुरिस्ट आलेच नाही पाहिजे, सुबत्ता आली नाही पाहिजे, ही तर त्यांची खेळी आहे.
ती खेळी कुठे हाणून पाडायची असेल तर आपण भारतीय म्हणून तिथं मोठ्या प्रमाणात गेलं पाहिजे. टुरिझमला तिथं सहकार्य केलं पाहिजे आणि त्या टुरिस्टची म्हणजे आपल्या सगळ्यांची जबाबदारी ही सरकारली आणि आर्मीली त्या ठिकाणी घेतली पाहिजे, जी आर्मी घेऊ शकते असा आम्हाला विश्वास आहे. DPDCची परभणीची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीमध्ये टक्केवारीचा विषय प्रामुख्याने समोर आला. अजित पवार त्या ठिकाणी रागवले. 2% पैसे घेतले जातात अशा तिथल्या लोकांना, DPDCतल्या लोकांनाच आरोप केला आणि त्यानंतर अजित पवारांना तो संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना आता मंत्रालयात आज बोलवलेलं आहे. तर बघा, आता दादांनी जर तिथं असं एक वक्तव्य केलं असेल तर 2-3% अधिकारी घेतात. एक तर हा आकडा जो दादांपर्यंत पोहोचला आहे तोच चुकीचा आहे असं आम्हाला वाटतं. हा आकडा फार मोठा आहे. म्हणजे काम सँक्शन करायला वेगळी टक्केवारी घेतली जाते आणि पैसे सोडायला वेगळी टक्केवारी घेतली जाते. त्याच्याचबरोबर काही दिवसांपूर्वी का महिन्यांपूर्वी जे आपले कृषी मंत्री आहेत कोकाटे साहेब, त्यांनीसुद्धा असं वक्तव्य केलं. आता 4-5% तर नॉर्मल झालेले आहेत, भ्रष्टाचार तो होतच असतो. मग आता कुठेतरी दादांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केला आहे का? आम्ही जे ओढून सांगतोय की गेल्या 3-4 वर्षामध्ये या राज्यामध्ये फक्त टक्केवारी चालते, कमिशन चालते, हे कुठेतरी खरं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. अजितदादा त्या बाबतीत काय करतात? कारण त्यांनी तर स्टेटमेंट दिलेलं आहे. तर आता ते स्टेटमेंट दिल्यानंतर लोकांमध्ये जी चर्चा सुरू झाली त्याला जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर जे कोणी अधिकारी आहेत त्याला जबाबदार त्या 2-3%ला, कारण 1 पैसा नाही तर 1 रुपया नाही तर 100 रुपये नाही तर करोडो रुपये भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार असतो. कारण का 1-1 पैशावर हा सामान्य लोकांचा अधिकार आहे आणि तिथं 2-2, 3-3% घेतले जातात असं दादाच म्हणत असतील तर मला असं वाटतं की दादाच जर बोलत असतील तर त्यांनीच न्याय दिला पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. संजय गायकवाड जे महायुती सरकारमधले एक आमदार आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? कारण त्यांना एक स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याचीच बाब समोर आली. नाही, आमदार संजय गायकवाड यांनी चुकीचं स्टेटमेंट केलं असं आपण म्हणू शकत नाही. त्यांनी सांगताना काय सांगितलं की समजा पोलिसांना, काही पोलिसांना, सगळेच पोलीस तसे आहेत असं नाही म्हणणार, पण पोलिसांना समजा 50 लाख रुपये 1 कोटी रुपयाचा माल हा इलिगल जर सापडला तर ते पब्लिश करताना नाही तर दाखवताना रजिस्टर करताना 10 लाखाचाच करतात. 90% विषय नाही तर गोष्टी गायब होतात, नाही तर पैसा गायब होतो असं कुठेतरी स्टेटमेंट तिथं केलं. माहिती असल्याशिवाय ते स्टेटमेंट करणार नाहीत. आता त्यात फक्त राजकारण एवढंच झालं की संजय गायकवाड हे एकनाथ शिंदे साहेबांचे आमदार आहेत आणि जे गृहमंत्री ते आहेत भाजपचे म्हणजे आपले फडणवीस साहेब. एकामेकाचा इगो कुठेतरी हर्ट झाला आहे आणि इगोच्या नादात कारवाई तिथं झाली. पण जे स्टेटमेंट संजय गायकवाडांनी आमदारांनी केलेलं आहे त्याच्या खोलात जाऊन कोण तो पोलीस अधिकारी आहे तो तुम्ही शोधून काढा. उगाच इगो हर्ट झाला म्हणून आमदारावर तुम्ही कारवाई करत असाल तर हे तरी योग्य नाही. तुम्ही देखील आमदार आहेत, तुम्हाला कधी असा कानावर अनुभव काही आला आहे किंवा अशी काही तुमच्यापर्यंत माहिती पोचली की अशा पद्धतीनं पोलिसांमध्ये प्रकार सुरू आहे? अहो, कमिशनची दलदल एक मोठं पुस्तकच मी छापलेलं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा हा कमिशनच्या माध्यमातून वेगळ्या वेगळ्या लेवलला त्या ठिकाणी घेतला जातो. म्हणजे ते आमदार जे बोलत आहेत ते खोटं आहे असं आपण म्हणून चालणार नाही. त्याच्यामध्ये तथ्य आहे, खरं आहे, पण ते सगळेच करतात असं पण समजून चालणार नाही. पण जे करतात त्यांना धरलं पाहिजे. आता एक विषय म्हणजे फक्त आता मी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की नेरूळला जी FIR झालेली आहे तिथं जे काय ड्रग्सच्या बाबतीत विषय झालेला आहे तो खूप मोठा आहे. माझी विनंती फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे की लवकरात लवकर त्या बाबतीतलं स्टेटमेंट हे तुमच्या माध्यमातून आलं पाहिजे आणि जर पुढच्या 2-3 दिवसात आलं नाही तर आम्ही त्याच्यावर बोलू. पण तो विषय जर बघितला गेल्या 3-4 वर्षामध्ये ड्रग्सच्या बाबतीत काय उत्माद झाला आहे, कशा पद्धतीने उत्माद झाला आहे ते FIR आणि नेरूळची जी घटना आहे नाही तर तिथं जे काय घडलं आहे ते आपण अभ्यास केल्यानंतर आपल्या सर्वांना नक्कीच कळेल. काय घटना घडली? त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचेच लोक ड्रग्सच्या बाबतीत इन्वॉल्ड आहेत आणि तो व्यवहार जो आहे तो 1100-1200 कोटीच्या आसपास जातो. आम्ही हेच म्हणतो की जे काय आपण बोलतो दाखवतो की एवढ्या रुपयाचे ड्रग्स पकडले, पण त्याच्यामागे जी शेपूट असते ती शेपूट फार मोठी आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनसुद्धा इन्वॉल्ड आहे. म्हणजे प्रशासनाच्याच देखरेखीच्या खाली ड्रग्सचा व्यवहार मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि इतका मोठ्या प्रमाणात तो वाढत चाललेला आहे. हे सगळं बघितल्यानंतर पुढच्या पिढीच्या बाबतीत विचार केला तर भीती वाटते. शेवटचा प्रश्न, सुप्रिया सुळेंनी एक पत्र लिहिलेलं आहे. 1 मे रोजी ज्यांच्यावर हल्ले झाले काश्मीरच्या प्रकरणामध्ये त्यांना कुठेतरी त्यांचा शौर्य पुरस्कार दिला पाहिजे, त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे. खास करून आसावरी जगदाळे कुटुंबियाच्या बाबतीत देखील त्यांना म्हटलेलं आहे की त्यांना नोकरी दिली पाहिजे, त्यांच्या बाबतीत कुठेतरी सरकारने विचार करायला हवा अशी भूमिका घेतली. नाही, सुप्रियाताईंचं मत एवढंच आहे की जेव्हा केंद्रात सर्व पक्ष बैठक झाली त्या बैठकीत सरकारकडनं सांगण्यात आलं की जे टूर ऑपरेटर्स आहेत
त्यांनी आम्हाला माहिती दिली नव्हती आणि आम्हाला माहिती न दिल्यामुळे आम्हाला तिथं आर्मी आम्ही पाठवली नव्हती, नाही तर सिक्युरिटीची काळजी, टुरिझम ला येणाऱ्या लोकांची काळजी सिक्युरिटीच्या बाबतीतली आम्ही घेऊ शकलो नाही असं तिथं असणाऱ्या मंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे सुप्रियाताईंचं मत एवढंच आहे की हे सर्व टुरिस्ट कशासाठी गेले होते, एकतर आपल्या देशातली सुंदरता बघण्यासाठी, तिथं असणाऱ्या लोकांना अप्रत्यक्षपणे आर्थिक सहकार्य करण्यासाठी, आणि याच्यात आपले लोक तिथं गेल्यानंतर फक्त सुरक्षता ही सरकारकडनं दिली गेली नाही म्हणून दुर्दैवी घटना तिथं घडली जी घडायला नको पाहिजे होती, आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबाची काळजी घेणं हे सरकारचं जबाबदार आहे. धन्यवाद दादा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच सरकारनं कुठेतरी या सगळ्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका रोहित पवारांना व्यक्त केली आहे. कॅमेरामन प्रशांत मानेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.